माहिती आहे ना कमळीने किती हालाकीचे दिवस काढलेत। मला असं वाटतं की आता काही दिवस तरी माझ्या मुलीने आपल्याबरोबर चांगलं जगावं। राजन, तुझं बापाचं हृदय समजतंय मला। माझी तशीच इच्छा आहे की तिने आपल्याबरोबर या घरात सुखात राहावं। मलाही माझ्या मोठ्या नातीचा सहवास मिळावा। तुझ्या जे मनात आहे तसंच वाटतंय मला, पण तसं घडत नाहीये ना राजन। अरे दुर्दैवाने ही गोष्ट खरी आहे की कमळी आपल्याच घरामध्ये सुरक्षित नाहीये। आई, अरे मग काय म्हणू मी? आपण किती तिची काळजी घेण्याचा प्रयत्न केला तरी आपण घरात नसताना कधी काय होईल सांगता येत नाहीये। तू पाहिलंस ना त्या दिवशी त्या तिघींनी कसा तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला ते। मला रात्रंदिवस या गोष्टीची खूप चिंता वाटते। अनिकाचा तर मला काही भरोसा नाहीये। कामिनीला ती वरून ढकलून देऊ शकते, कमळीच्या बाबतीत तर काही करू शकेल। हे बघ राजन, मला कुठलाही धोका पत्करायचा नाहीये। मी खूप मनावर दगड ठेवून हा निर्णय घेतलाय, पण मला माहिती आहे कमळी लग्न करून नयनताराच्या घरी गेली ना की ती सुरक्षितही राहील, सुखी राहील आणि तिचं शिक्षणही बंद होणार नाही। काका, कमळे बोल। हो काय चाललंय? तुम्ही आजींसंग काय बोलला का नाही? तुम्हाला माहिती आहे ना, हो मी हे लग्न नाही करू शकत। कमळे, मला सगळं कळतंय बाळा। मी आईशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला, पण पण ती जे करते ते तिच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने बरोबरच आहे ना कमळे? हो होय, कारण त्यासनी खरं काय ते माहीतच नाही म्हणून त्या मला त्यांची नात मानतात म्हणून हे सगळं करायला लागलेत। खरं नाही, आता बास झालं, हे थांबायला पाहिजे। अजून किती लोकांना फसवायचंय आपण? नयनतारा मॅडम, सतीश काका, ऋषी सर, सगळ्यांना फसवायचंय आपण? नाही काका, हे बघा, ते त्यांच्या मुलाचं लगीन महाजनांच्या नातीसोबत लावायला निघालेत, माझ्यासोबत नाही। मी तुमची खरी मुलगी नाही। आपण हे सगळं नाटक केलं आजींसाठी। एकदा खोटं बोललो ना, त्यातनं काहीतरी चांगलं निघालं पाहिजे, आजींना बरं वाटायला पाहिजे म्हणून केलं सगळं, खरं बास। आता नाही, आता हे जे काय चाललंय ते पाप आहे आणि हे थांबायलाच पाहिजे। काका, मला असं वाटतं आपण सगळं जाऊन आजींना खरं खरं सांगून मोकळं व्हायला पाहिजे। हे बघा, मी म्हणतो आज नाही, आत्ताच जाऊन आपण सगळं सांगूया। कमळे, मी काही कमी प्रयत्न केले असतील का? मी तिला सांगण्याचा प्रयत्न केला पण ती ऐकायलाच तयार नाहीये काही। ती सगळं ठरवून मोकळी झाली कमळे। अहो काका, पण कवा तर हे सांगायला पाहिजे की नाही? हे नाटक थांबायला पाहिजे आता। मला पटतंय कमळे, पण तिला हे खरं कळल्यानंतर ती कशी रिॲक्ट होईल याचा विचार करून माझं डोकंच काम करत नाहीये। काका, हे बघा, वेळ जर अजून निघून गेली तर त्यासनी अजून जास्त त्रास होईल। त्यापेक्षा आत्ताच जे काय ते सगळं सांगून आपण पटवून देऊया, त्या समजते। प्लीज आपण जाऊन बोलूया। डॉक्टर, आजी बरे आहेत ना? हो म्हणायला गेलं तर हो पण आणि नाही पण। म्हणजे काय म्हणायचं काय तुम्हाला? राजन सर, तुम्हाला लक्षात येत नाहीये का? हे बघा, अन्नपूर्णा मॅडम त्या धक्क्यातून बाहेर पडल्या असतील ना तर अजून धोका टळलेला नाहीये। त्यांचं बीपी सारखं वर खाली होतंय। पण काही सिरियस नाही ना? हो आहे। हे बघा, अजून जर त्यांना एखादा मोठा धक्का बसला ना तर स्ट्रोक येऊ शकतो। मे बी इट विल कॉज अ ब्रेन हॅमरेज। काही सांगता येत नाही। आता जरी ते आपल्याला हसत खेळत दिसत असल्या ना तरी बऱ्याच गोष्टी क्रिटिकल। आय नो तुम्ही त्यांची व्यवस्थित काळजी घ्याल, मी मॉनिटर करते सगळं, पण प्लीज त्यांना कुठलाही स्ट्रेस देऊ नका। त्यांना असंच आनंदी हसत खेळत राहू दे, तरच त्या लवकर बऱ्या होतील। थँक्यू।
कुठे होतास साहेबा तू इतके दिवस? ते सगळं जाऊ दे. इतकी महत्वाची गोष्ट आपण मित्राला फोन करून सांगावं असंही वाटलं नाही तुला? अभिनंदन सरकार, अभिनंदन. नाही नाही नाही, काही बोलू नकोस. खरं तर आहे ना, खरं तर मला इतका आनंद झालाय मला हे असं मला असं, अरे बजाव, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, आज मेरे यार की शादी है, अशी एंट्री घ्यायची होती मला. पण का मला सांगितलंयस, मला राग आला तुझा. ठीक आहे रे, ठीक आहे, छोकरी मिल गई, दोस्ती कट. हे असं असतं बघा मावशी, हे असं असतं. पण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक आहे आणि त्या गोष्टीचा मला आनंद आहे की ती मुलगी कमळी आहे. बस त्याचा आनंद आहे मला. काय घडलं? साहेबा जरा थांब प्लीज. साहेबा प्रॉब्लेम झालाय रे. ऋषी झाला का प्रॉब्लेम? झाला लगेच? पण काय काळजी करायचं नाही. साहेबा इज हिअर, डोंट फिअर. अजिबात काळजी करायची नाही. अरे तुझे एक काय 10 प्रॉब्लेम मी असे सॉल्व्ह करतो. काही काळजी करायची नाही. तू फक्त तुझ्या लग्नावर कॉन्सन्ट्रेट कर. आणि मावशी, सगळ्यात महत्वाचं काय माहिती काय, आता ही सगळी लगीन घाई आहे ना, बरोबर आहे? म्हणजे याच्यामध्ये छोटी छोटी माणसांनी भूक लागते. नाही, मला एकदा कमळीशी बोलावंच लागेल.